हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये आता पुढे नेमकं घडणार तरी काय आपण हे जाणून घेणार आहोत. कारण ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मालिकेची गोष्ट खरंच खूप भारी आहे. फ्रेंड्स, मागील काही एपिसोडमध्ये आपण पाहिलं नुपूर तायडीवर चांगलीच भारी ठरतीये. तायडीने नुपूर आणि मल्हारला घराबाहेर पाठवलं. ते जास्तीत जास्त वेळ घराबाहेर राहतील अशी व्यवस्था केली आणि इकडे घरामध्ये चक्क आशाचा खूप अपमान केला. स्वतःच्या काही अतिश्रीमंत पण संस्कार शून्य मैत्रिणींना बोलवलं आणि या मैत्रिणींबरोबर मिळून आशाची किंमत ठरवली. आशाची किंमत शून्य आहे. आशा ही पैशांची लालची आहे. स्वतःच्या न झालेल्या सुनेचं लग्न मल्हारशी करून दिलं आणि या श्रीमंत घरात आली असं म्हणून तिने आशाचा खूप अपमान केला. मग आशाच्या मैत्रिणींनीसुद्धा तिची किंमत लावली. आशा ढसाढसा रडायला लागली. पण तेवढ्यात नुपूर तेथे पोहोचली आणि मग नुपूरने या तायडीच्या मैत्रिणींची अशी ठासली जे पाहायला खूप मजा आली. तायडी जी शक्यतो कोणाला आपल्यासमोर बोलू देत नाही, पण नुपूरने तिची अशी बोलती बंद केली की तायडीला काय बोलावं हेच कळत नव्हतं. नुपूरने तिच्या सगळ्या मैत्रिणींना ठणकावून सांगितलं, हो, हे खरंय, ही माझी न झालेली सासू आणि मी तिची न झालेली सून. तरीसुद्धा माझ्या आईने तिने मला मुलगी मानलं आणि माझं लग्न लावून दिलं. माझं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी तिने प्रयत्न केले. यात तिची काय चूक आहे? आणि यात तिचा कोणताही वेगळा हेतू नव्हता, कोणतंही लालच नव्हतं, तिला श्रीमंत व्हायचं नव्हतं. फक्त माझं सुख एवढंच तिने पाहिलं आणि यात तिची काहीच चूक नाहीये. नुपूरने सगळ्यांसमोर, तुम्ही माझ्या आईची किंमत करताय, पण तुमची किंमत काय आहे? माझी आई ही सेल्फ मेड आहे. तिचा नवरा गेल्यानंतर तिने कष्ट करून 2 मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं. पण तुम्ही काय केलं? स्वतःच्या बापाच्या नवऱ्याच्या जीवावर उड्या मारता आणि स्वतःला श्रीमंत म्हणता. तुमचं स्वतःकडे काय आहे? त्यामुळे तायडी आणि तायडीच्या मैत्रिणीची बोलतीच बंद झाली. मग तायडी म्हणाली, ह्या चाळीत राहायच्या, त्यांना पैशांची हाव नसेल कशावरून? मग नुपूरने तायडीचं सगळंच काढलं आणि तायडीला म्हणाली, तुम्ही सुद्धा चाळीतच राहायचा ना. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसला. कारण तायडी ही चाळीत राहायची हे नुपूरला माहीत नाहीये असं तायडीला वाटत होतं. पण आजच मल्हारने तिला हे सांगितलं आणि तायडीने एकदम वेळेवर शेवटच्या बॉलवर 6 मारला आणि या तायडीची चांगली ठासली. तायडीला काय करावं कळलंच नाही. तायडीच्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा जबर धक्का बसला की तायडी चाळीत राहायची. आणि मग नुपूरने तायडीला सगळ्यांसमोर धमकी दिली, मी तुमचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार आणि त्या दिवशी तुमची किंमत सुद्धा शून्य होईल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तायडीला खूप राग आलाय. नुपूरने ठरवलंय की तायडीला आता सोडायचं नाही. कारण नुपूरला कळून चुकलंय की मल्हारच्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी तायडीच जबाबदार आहे. मल्हारच्या आयुष्यात आजपर्यंत अशा 2 घटना घडल्या आहेत ज्यामुळे मल्हारचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि या दोन्ही घटना तायडी आणि नुपूरशी सुद्धा निगडीत आहे. आणि दुसऱ्या घटनेमुळे तर मल्हारचं आयुष्य नाही तर नुपूरचं आयुष्य सुद्धा बर्बाद झालंय. मग 1 वर्षापूर्वी मल्हार एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मुलीचं नाव होतं संजना आणि संजना ही तायडीची मैत्रीण होती, किंवा संजनाला तायडीनेच मल्हारच्या आयुष्यात आणलं होतं. मल्हार हा या संजनाच्या प्रेमात पडला. मग या दोघांचं लग्न ठरलं. पण हळदीच्या दिवशीच संजना मल्हारला सोडून निघून गेली. मल्हार, मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन सापडलाय, मी तुझ्याबरोबर नाही लग्न करू शकत असं म्हणून संजना निघून गेली. त्यामुळे मल्हारला जबर धक्का बसला. मल्हार पूर्णपणे कोलमडून गेला. मग तायडीने मल्हारला दारू पाजली. मल्हार या दारूच्या नशेत गाडी चालवत संजनाला शोधायला घराबाहेर पडला आणि याच गाडीने मल्हारच्या हातून चक्क वेदांतचा अपघात झाला. तोच वेदांत ज्याचं नुपूरशी लग्न ठरलं होतं. नुपूरचा होणारा नवरा वेदांत. आणि या अपघातात वेदांतचा जीव गेला. म्हणजे जे काही झालं त्यामुळे फक्त मल्हारचंच नुकसान झालं नाही, तर वेदांत गेल्यामुळे नुपूरचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं. आणि हे सगळं घडलं तरी कसं हे नुपूरला शोधून काढायचंय. कारण मल्हार आणि संजनाबद्दल जे काही झालं ते का झालं? संजनाला जर मल्हारशी लग्न करायचं होतं, या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं,
मग संजना ही लग्नाच्या एक दिवस आधी काच त्याला सोडून गेली? या प्रश्नाचं उत्तर नुपूरला हवं आहे. कारण हे सगळं एक षडयंत्र दिसतंय की मल्हारला प्रेमात पाडायचं आणि मग लग्नाच्या एक दिवस आधी लग्न करायला नकार द्यायचा, ज्यामुळे मल्हार खूप दुःखी होईल, उद्ध्वस्त होईल, त्याचं बिझनेसवरचं लक्ष निघून जाईल आणि तायडीला सगळा बिझनेस हडप करता येईल असा तायडीचा प्लॅन दिसतोय. आणि मग मल्हारला दारू पाजायची. ज्या मल्हारने आजपर्यंत कधीही दारू पिली नाही त्या मल्हारला संजना निघून गेल्यानंतर दारू पाजली गेली. आणि मग मल्हारला गाडी घेऊन जाऊ सुद्धा दिलं गेलं की जा, आता दारू पिली आहे, आता तू त्या संजनाला शोधायला गाडी घेऊन जा. मल्हार या दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्याच्याकडून मोठा अपघात झाला आणि हा अपघात वेदांचा होता. त्यामुळे हे सगळं षडयंत्र दिसतंय. कुणीतरी हे जाणून बुजून घडून आणलेलं आहे अशी नुपूरला पूर्ण शंका आहे. त्यामुळे नुपूर ही मल्हारच्या घरी परत आली आहे आणि हे सगळं शोधून काढण्याचा प्रयत्न करते. आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. तसंच नुपूरला सुद्धा आता संशय आला आहे की हे सगळं योगायोगाने नाही घडलेलं, तर जाणून बुजून कुणीतरी हे सगळं घडून आणलंय. मग संजनाला मल्हारच्या आयुष्यात आणणं असो, संजनाला मल्हारच्या आयुष्यातून बाहेर काढणं असो, मल्हारला दारू पाजणं असो, मल्हारला घराबाहेर संजनाला शोधायला गाडी घेऊन पाठवणं असो, हे सगळं एक षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र केलंय सागरिका खानविलकरने, म्हणजेच तायडीने. तायडीने हे सगळं षडयंत्र घडून आणलंय. ही गोष्ट आता नुपूरला कळली आहे. फक्त नुपूरला पुरावे हवे आहेत आणि तिच्या हाती लागणारा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे संजना. फ्रेंड्स, तीच संजना ज्या संजनाचं मल्हारशी लग्न ठरलं होतं. आणि ही संजना आता कोठे ते नुपूरने शोधून काढायचं ठरवलं. तिला कळलं की ती गुलमोहर चाळीत राहायची 1 वर्षांपूर्वी. नुपूर तेथे पोहोचली. तेथे संजना नव्हती, कारण मल्हारशी लग्न तुटल्यानंतर ती तर तेथून पळून गेली. पण तेथे एक मावशी नुपूरला भेटली होती. या मावशीचे पैसे उधार होते संजनाकडे, त्यामुळे तीही संजनाला शोधत होती. मग नुपूर आणि तिची ओळख झाली. या बाईने नुपूरचा नंबर घेतला आणि मग आता या बाईसने नुपूरला संजनाचा पत्ता सांगितलाय की संजना ही गोरेगावच्या कोणत्या चाळीत राहते. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर संजनाशी बोलायला, संजनाला भेटायला या गोरेगावच्या चाळीत पोहोचणार. आणि या चाळीत पोहोचल्यानंतर तिला तेथे संजनाचं घरसुद्धा सापडेल. ती संजनाच्या घरीसुद्धा पोहोचणार. परंतु तायडीला ही गोष्ट समजलेली असेल की नुपूर ही संजनाला शोधतीये आणि संजनाचा आत्ताचा पत्ता हा नुपूरला सापडलाय. नुपूर तिला भेटायला गेली आहे. आणि जर नुपूर संजनाला भेटली तर मग आपला खेळ खल्लास. संजना नुपूरला सगळं सांगेल आणि मग नुपूर ही मल्हारला सगळं सांगेल की संजनाचं त्याच्या आयुष्यात येणं, संजनाचं त्याच्या आयुष्यात लग्न मोडून निघून जाणं, हा सगळा तायडीचा प्लॅन होता. मग आपल्याला रस्त्यावर कटोरं घेऊन उभं राहावं लागेल हे तायडीला चांगलं समजलं. आणि तायडीने चक्क एका लेडी किलरला पाठवलं. या लेडी किलर्सला ती भेटली, तिला पैसे दिले, तिला संजनाचा फोटो दिला आणि या मुलीला संपवायचं असं सांगितलं. ही लेडी किलर नुपूरच्या पाठोपाठच या चाळीत पोहोचली. तिने चक्क एका रिक्षावालीचा वेश घेतला होता. आणि जेव्हा नुपूर या संजनाला भेटायला तिच्या खोलीत गेली तेव्हा ही लेडी किलर तेथेच होती. आणि या लेडी किलरने चक्क हातात एक भली मोठी बंदूक आणली होती. आणि या संजनाला जागेवर संपवायचं असं या लेडी किलरने ठरवलं आणि तिने संजनावर नेम धरलाय. मग आता संजनाचं काय होईल? कारण नुपूरला तिच्याशी बोलायचं आहे. कदाचित असं वाटतं की संजना ही नुपूरला भेटण्याआधीच ही लेडी किलर तिच्यावर गोळी चालवणार. नुपूर तिला नाही वाचू शकेल. संजनाचे काही शेवटचे क्षण बाकी असतील आणि संजना ही मरता मरता नुपूरला तायडीचं सगळं सत्य सांगणार की तायडीनेच मला हे नाटक करायला सांगितलं होतं. मल्हारशी प्रेमाचं नाटक करायचं, मल्हारला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग त्याला फसवायचं, हा सगळा तायडीचा प्लॅन होता. कारण तायडीला मल्हारचं सगळं साम्राज्य हवं आहे. तायडीला मल्हारची कंपनी हवी आहे. तायडीचं मल्हारवर कोणतंही प्रेम नाही आहे. तायडीला फक्त सुमती इव्हेंट्स कंपनी स्वतःच्या नावावर करून हवी आहे, म्हणून ती हे सगळं करत होती. हे समजल्यावर नुपूरला जबर धक्का बसेल आणि मग कदाचित संजनाचा तेथे जीव जाईल. पण संजनाचा जीव गेल्यामुळे नुपूरला सत्य तर कळलंय, पण तिच्याकडे कोणता पुरावा नाहीये. जर संजना जिवंत राहिली असती तर संजनाला समोर आणून
नुपूर तायडीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू शकली असती, पण जर संजनाचा जीव गेला तर नुपूरकडे कोणतेही पुरावे नसतील. संजनाचा खरा चेहरा मल्हारसमोर आणणं तिच्यासाठी खूप अवघड होऊन बसेल, एवढं मात्र खरं. कारण आजपर्यंत नुपूरला जी शंका होती ती शंका खरी ठरली आहे की तायडीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तसं तर ते फक्त मल्हारसमोर, कारण तायडीने नुपूरला आधीपासूनच स्वतःचे खरे दात दाखवलेत की ती कशी आहे. पण मल्हारसमोर, घरच्यांसमोर मला मल्हारची खूप काळजी आहे, मला पैसा अडका संपत्तीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, हे सगळं मल्हारचंच आहे, मी खुश आहे, असं नाटक तायडी करते. पण तिला या सुमती इव्हेंट्सला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं आहे. सुमती इव्हेंट्सचं सागरिका इव्हेंट्स करायचं आहे, सगळी प्रॉपर्टी स्वतः मिळवायची आहे. यासाठी तिचा हा सगळा खटाटोप सुरू आहे. याबद्दल नुपूरला शंका होती, पण आता ती शंका खरी ठरणार आहे आणि नुपूरला या तायडीचं सगळं सत्य कळणार आहे. मग असंही होऊ शकतं की संजनावर गोळी चालवली जाऊ शकते, पण संजनाचा जीव वाचू शकतो. नुपूर ही संजनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि तेथे तिचा जीव वाचणार आणि मग संजना नुपूरला सगळं सत्य सांगेल. संजनाचा जीव वाचला तर नुपूर तिला मल्हारसमोर घेऊन जाऊ शकते आणि मल्हारला तायडीचं सगळं सत्य सिद्ध करून दाखवू शकते. असंही होऊ शकतं. पण तायडी ही काही साधीसुधी नाही आहे. तायडी ही संजनाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरसुद्धा मारू शकते, तेथेही तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते. आपण पाहिलं आहे की तायडीने याआधीसुद्धा अनेकदा असं केलं आहे. कोणाला मारणं, कोणाचा जीव घेणं हे तायडीसाठी काही अवघड नाही आहे. खूप सोप्यात ती ही कामं करू शकते. म्हणजे मल्हारला वाटणारी तायडी आणि खरोखर असणारी तायडी या जमीन आसमानाचा फरक आहे. ती खूप डेंजरस बाई आहे, एवढं मात्र खरं. आजपर्यंत तिने अनेकदा नुपूरलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु नुपूरची जीवनदौर ही घट्ट होती म्हणून ती जगली, नाहीतर नुपूरचं सुद्धा काही खरं नव्हतं. पण तायडी हे सगळं का करतीये? तायडी ही मल्हारची चुलत सख्खी बहीण आहे, तरीसुद्धा ती मल्हारबरोबर एवढं वाईट का वागतीये? मल्हारचा संसार होऊ नये, मल्हारची कंपनी स्वतःच्या नावावर व्हावी, या प्रॉपर्टीची मालकीन ती व्हावी, यासाठी ती प्रयत्न का करतीये? तर फ्रेंड्स, यासाठी आपल्याला तायडी आणि मल्हारच्या भूतकाळात जावं लागेल. ही कंपनी सुमती इव्हेंट्स मल्हारची आई सुमती आणि मल्हारच्या वडिलांनी स्थापन केली होती आणि तायडीचे वडील हे सगळ्यात मोठे भाऊ होते. त्यानंतर आपल्या जियाचे वडील हे मधले भाऊ आणि मल्हारचे वडील हे सगळ्यात लहान भाऊ होते. या 3 भावंडांचं कुटुंब होतं. मग त्यांची लग्न झाली. हे सगळे आधी गरीब होते, पण जेव्हा सुमती म्हणजेच मल्हारची आई लग्न करून मल्हारच्या घरी आली, म्हणजे मल्हारच्या वडिलांच्या घरी आली, तेव्हा तिने घरातूनच डबे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. ती डबे बनवून मेस चालवायची, खानावळ चालवायची आणि हळूहळू खानावळीचा व्यवसाय करता करताच मल्हारचे वडील आणि मल्हारची आई सुमती यांनी सुमती इव्हेंट्स या कंपनीची पायाभरणी केली आणि मग ही कंपनी खूप मोठी केली. पण तायडीचे वडील यांना कसलाही इंटरेस्ट नव्हता. फक्त मजा मारायची, दारू प्यायची, खायचं प्यायचं, ऐश करायची, एवढंच त्यांचं कामधंदा होता आणि त्यांनी या सुमती इव्हेंट्समध्ये घोटाळे केले. त्यामुळे मल्हारच्या आईवडिलांनी त्यांना कंपनीतून बाहेर काढलं, मग घरातून बाहेर काढलं आणि तायडीला तिच्या आईवडिलांबरोबर चाळीत जाऊन राहावं लागलं. तायडीचं बालपण हे अतिशय दुःखात, गरिबीत, कष्टात गेलं. कारण तायडीचे वडील तसंही काही कामधाम करत नव्हते. त्यानंतरही ते दारूच्या नशेतच होते. तायडीची आई बिचारी साधी भोळी होती. त्यामुळे मग तायडीने लहानपणात, लहान वयातच काम करायला सुरुवात केली. पण तिच्या मनात कोठेतरी मल्हारच्या आईवडिलांबद्दल, मल्हारबद्दल खूप राग होता की यांच्यामुळेच आज मी या अवस्थेत आहे. त्यामुळे मग तायडी ही लहानाची मोठी याच असूयेमध्ये झाली की मल्हार आणि मल्हारच्या आईवडिलांचा मला बदला घ्यायचा आहे, मी त्यांना सोडणार नाही आहे. आणि या रागातूनच कदाचित तायडीनेच, अजून हे सत्य आपल्याला कळलेलं नाही आहे, पण मल्हारच्या आईवडिलांचा एका अपघातात, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे. परंतु हा अपघात कसा झाला, कुणी केला का, हे आपल्याला माहीत नाही आहे. पण अशी खूप मोठी शक्यता आहे की हा अपघात नक्कीच तायडीने केला असेल. तायडी या अपघातामागे असू शकते. कारण मल्हारचे आईवडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तायडी ही घरात येऊ शकत नव्हती. पण त्यानंतर जेव्हा मल्हारच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि जियाचे वडीलसुद्धा घर सोडून गेले, त्यानंतरच तायडी ही घरात परत आली
आपल्या आईवडिलांबरोबर परत आली आणि मग त्यांना थांबवणारं कुणीच नव्हतं. ते बिनधास्त घरात आले, राहायला लागले आणि हाच होता तायडीचा प्लॅन. मल्हारचे आईवडील तर आता जगात नाही आहे, त्यामुळे ती या घरात राहायला लागली. मल्हारला तिने आपलंसं करून घेतलं. मल्हार हा आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे पूर्णपणे कोलमडून गेला होता. आता या जगात आपलं कुणीच राहिलं नाही आहे असं त्याला वाटत होतं आणि याच गोष्टीचा फायदा तायडीने उचलला. तायडीने मल्हारला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं. त्याला असं दाखवून दिलं की मल्हार, मीच आहे आता, तुला दुसरं कुणीच नाही आहे. त्यामुळे मल्हारचा सुद्धा या तायडीवर पूर्ण विश्वास बसला आणि आजपर्यंत मल्हार हा फक्त तायडीवरच विश्वास ठेवतो. तायडी सोडून त्याला दुसरं कुणीही विश्वासार्ह वाटत नाही. हळूहळू तायडीने मल्हारच्या कंपनीतच अनेक घोटाळे करायला सुरुवात केली आणि या घोटाळ्यांमुळेच तायडीकडे बक्कळ पैसा जमलाय. तिने अनेक गुंड पाळले आहेत, अनेक किलर तिच्याकडे आहेत आणि आता तर ती कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. तिला हवं ते हवं तसं ती वागत असते. म्हणजे एकूणच तायडीने हे सगळं मनापासून आणि सगळं प्लॅनिंगनुसार केलं आहे आणि त्याचाच आता मोठा फटका मल्हारला बसतोय, नुपूरला बसतोय. पण तायडी आता जे काही करते ना ते नुपूरला लवकरच कळणार आहे. मल्हारला तर असंच वाटतं की त्याची बहीण तायडी ही खूप चांगली आहे आणि ती खरंच आपल्यावर प्रेम करते, ती आपल्यासाठी सगळं करते. पण ज्या दिवशी मल्हारला सुद्धा तायडीचा खरं रूप कळेल तेव्हा मल्हारला सुद्धा जबर धक्का बसणार यात शंका नाही. कारण मल्हारने खरंच तायडीला देवच मानलंय. तायडी ही माझी बहीण आहे, तायडी खूप चांगली आहे असं मल्हारला वाटतं. पण याच मल्हारला लवकरच तायडीचं खरं रूप कळेल आणि मग मल्हार हा स्वतःच तायडीला घराबाहेर हाकलून देईल यात शंका नाही. पण तायडीसुद्धा काही कच्ची खेळाडू नाही आहे. ती एवढ्या लवकर मल्हारसमोर आपलं सत्य येऊ देणार नाही आणि हे सत्य समोर आणण्यासाठी नुपूरला खूप मेहनत करावी लागणार आहे, खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण यापेक्षा मोठा खुलासा पुढील काही एपिसोडमध्ये होऊ शकतो. फ्रेंड्स, ज्या प्रेक्षकांनी या मालिकेला सुरुवातीपासून पाहिलं आहे त्या प्रेक्षकांना हे सुद्धा माहिती आहे की वेदांचा अपघात हा मल्हारच्या हातून झालेला नाही आहे, तर वेदांचा अपघात हा तायडीच्या हातून झाला आहे. तायडीने वेदांतला गाडीखाली चिरडलं होतं. पण तेव्हा मल्हार हा खूप दुःखात होता, दारूच्या नशेत होता. त्यामुळे मल्हार जेव्हा दुसऱ्या दिवशी दारूच्या नशेतून उठला, शुद्धीत आला, तेव्हा तायडीने त्याला असं सांगितलं की तुझ्याकडून एका व्यक्तीचा अपघात झाला आहे. आणि मल्हारने खूप दारू पिलेली होती, त्यामुळे मल्हारला हे सगळं खरं वाटलं. त्याला मागील 2 दिवसात काय घडलं हे आठवतच नव्हतं. याच गोष्टीचा तायडीने फायदा उचलला आणि मल्हारच्या मनात हे भरलं की मल्हार, तू संजनाच्या दुःखात दारू पिऊन गाडी चालवत होता आणि दारूच्या नशेत तू भरधाव वेगात गाडी चालवली. एक माणूस तुझ्या गाडीसमोर आला आणि तू त्याला उडवलं, तो जागीच मेला. तेव्हापासून मल्हारला गाडी चालवण्याची सुद्धा भीती वाटते. तुम्ही या मालिकेत मल्हारला कधीच गाडी चालवताना नाही पाहिलं असेल. मल्हार नेहमी ड्रायव्हरबरोबर असतो, कारण त्या दिवसापासून त्याला गाडी चालवण्याची भीती वाटते. तो खूप घाबरतो. त्यानंतर जोपर्यंत नुपूर आणि वेदांतबद्दल त्याला माहीत नव्हतं तेव्हापासून या ॲक्सिडेंटबद्दल काही ऐकलं तरी मल्हार किती घाबरायचा हे सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि हे सगळं तायडीचीच कृपा आहे. संजना आणि वेदांचा अपघात या 2 घटना मल्हारच्या आयुष्यात पेरणारी दुसरी तिसरी कुणी नाही तर तायडीच आहे. संजनाला सुद्धा तायडीनेच आणलं आणि वेदांचा अपघातसुद्धा तायडीनेच केला. पण मल्हारवर सगळे आरोप लावले आणि मल्हारला दुःख दिलं. आणि ज्या दिवशी नुपूरला ही गोष्ट कळेल की वेदांचा अपघात करणारा मल्हार नव्हता तर ती तायडी होती आणि तायडीनेच सगळ्यांसमोर असं भासवलं की मल्हारने हा अपघात केला आहे, त्या दिवशी तर नुपूर तायडीची अशी अवस्था करेल, अशी अवस्था करेल की जी विचार करण्यालायक नसेल. नुपूर ही तायडीला बिलकुल सोडणार नाही. मग तायडी ही आपल्याला जेलमध्ये चक्की पिसताना दिसेल एवढं मात्र नक्की. पण तायडीने या सगळ्या गोष्टीतून बरोबर अंग काढून घेतलं आहे. कुणी विचारसुद्धा करू शकत नाही की वेदांचा अपघात हा मल्हारने नाही तर तायडीने केला होता. इतक्या सफाईने तायडीने स्वतःचं अंग काढून घेतलं आणि सगळं प्रकरण हे मल्हारवरच शेकेल, मल्हारच सगळ्यांना दोषी वाटेल असं केलं. आधी तर ते फक्त मल्हारला माहीत होतं, पण आता तर नुपूर, आशा आणि मल्हारच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा हे सत्य कळून चुकलंय की वेदांचा अपघात हा मल्हारनेच केला होता. पण आज न उद्या जेव्हा हे सत्य समोर येईल
यात मल्हारचा काही दोष नव्हता, हे सगळं तायडीने केलं होतं, तेव्हा सगळ्यात मोठा धक्कासुद्धा मल्हारलाच बसेल. कारण आपल्या आईवडिलांनंतर मल्हारने जर सगळ्यात जास्त विश्वास कोणावर ठेवला असेल, सगळ्यात जास्त प्रेम कोणावर केलं असेल, तर ती तायडीच आहे. एक मोठी बहीण म्हणून तायडीने मला नेहमी साथ दिली आहे, माझ्या आईवडिलांच्या दुःखातून मला बाहेर काढलं आहे, असं मल्हारला वाटतं. त्यामुळे मल्हार तायडीला खूप मानतो, परंतु त्याच तायडीने त्याला सगळी दुःख दिली आहेत. मग त्याच्या आईवडिलांचा मृत्यू असो, वेदांचा मृत्यू असो, अपघात असो किंवा संजनाचं जाणं असो, ही सगळी तायडीचीच कृपा आहे. हे ज्या दिवशी मल्हारला कळेल ना, त्याला जबर धक्का बसेल यात शंका नाही. फ्रेंड्स, खरंच मल्हार आणि नुपूरची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.